ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या शाखांमधून भाविक पायी दिंडीने विळद घाट येथील आश्रमात आले होते. भाग्यवान आहेत असे सर्व साधक ज्यांना आपल्या गुरुदेवांमध्ये विठ्ठलाचे रूप दिसते. आज 2 वर्षापूर्वी आजच्या दिवशी परमपूज्य माऊली म्हणाले होते, येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर होईल. अगोदर मंदिर बांधल्याचे आपण ऐकतो, पण आनंदाची बाब ही आहे की येथे मंदिर तर होणारच आहे, त्या अगोदर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आल्या आहेत. आजच पायी आलेल्या दिंडीतील भाविकांच्या हस्ते येथे या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. परमपूज्य माऊली म्हणाले, कैऱ्या कच्च्या असताना आपण त्याला फोडणी देतो, तिखट, मीठ, मोहरी, मसाला टाकतो, पण तरीही ते आंबटच लागते. पण जेव्हा त्याच कैऱ्याची आपण आढी लावतो, तेव्हा त्यातून सडक्या नासक्या आपण काढून टाकतो आणि मग त्याचे चांगले आंबे तयार होतात. नंतर त्याचा रस आपल्याला खायला मिळतो. मग त्याच्यावर आणखी प्रक्रिया करण्याची गरजच नसते. त्याचा स्वतःचाच गोडवा असतो. तसेच आषाढी म्हणजे आशांची आढी. आढी म्हणजे मनात आढी नाही, तर त्या एक चैतन्य, एक ब्रह्म होण्यासाठी आपल्या अपेक्षांची, आपल्या विचारांची आढी आपण घालावी. म्हणजे आपोआपच त्याचा गोडवा आपल्याला अनुभवायला मिळेल. ज्याला जे पाहिजे त्याला ते इथे मिळतच आहे. ज्याला मान लागतो ते मानानेच बाजूला झाले, ज्यांना सत्कार लागतात ते त्या पद्धतीने बाजूला झाले. आणि राहिलेल्यांसाठी अध्यात्माचे आपले हे 4 मार्ग आहेत: सेवा, सत्संग, नाम आणि ध्यान. त्यातून ज्याला जे पाहिजे, ज्याला जे परवडेल त्याने ते घ्यावे. म्हणजे आपोआपच त्याला ते मिळतही आहे. आपण किती आशा घेऊन येथे येतो. कोणाला बायको हवी असते, कोणाला मुलं हवी असतात, कोणाला नोकरी हवी असते, तर कोणाला कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने हवा असतो. मग हे सर्व मिळतच आहे ना. पण तरीही या 4 मार्गावर आपण किती जण चालतो आणि म्हणता आम्हाला मुक्ती पाहिजे. कशी मुक्ती मिळणार? आज आषाढी एकादशी. खरं तर हा विषय काढू नये, पण काही हरकत नाही. एक कोंबडे कापणारा त्या कोंबड्याला म्हणतो, मी तुला मुक्ती देणार आहे, पण त्यासाठी पर्याय आहेत. ब्लेडने कापू की सुरीने की इम्पोर्टेड पद्धतीने? तुला कळणारही नाही, वेदनाही होणार नाही, तुला त्रास जाणवणार नाही. पण तू तुझी शेवटची इच्छा सांग, तुला कोणत्या पद्धतीने मारू? नंतर तू वेगवेगळ्या जीवांना तृप्त करणार आहेस. त्यामुळे तूच सांग, तुला नंतर फ्राय करायचे की एका हंडीत उकडायचे? मला तुला त्रास द्यायचाच नाही, पण तुझी शेवटची इच्छा सांग. का आपल्याला मुक्ती अशी थोडीच पाहिजे? तुम्ही एवढे दूरवरून येथे आलात. पूर्ण देशात अशी घटना ऐकिवात नाही की जेथे जिवंत माणसाच्या दर्शनाला पायी दिंडीने भाविक येतात. ज्या ज्या दिंड्या जातात त्या मूर्ती दर्शनासाठीच जातात. मला आनंद होतोय की इतकी उच्च भावना तुमच्या मनात आहे. जे लोक पायी दिंडीत पंढरपूरला जातात त्या दिंडी इतकंच फळ तुम्हालाही मिळणार आहे. ठरूनसुद्धा सर्वच भाविक अशा पद्धतीच्या दिंडीत येऊ शकत नाहीत. ही तुमची पूर्वपुण्याई आहे, तुमच्या पूर्वपुण्याईचे पाठबळ आहे. त्यामुळेच तर तुम्ही येथे येऊ शकलात. हे बघा, हत्ती कळपाने राहतात, पण सूर्य तो तर एकमेवच आहे. तसे गुरूंचे असते. आपण दरवर्षी याच काळात म्हणजे आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा हे उत्सव थाटात साजरे करतो. याच अवधीत पुण्याहून शिर्डीला जाणारी साईंची पालखी आपल्या इथे उतरते. त्यांची भोजन व्यवस्थाही येथे होते. एकादशीलाही प्रसाद असतो आणि पौर्णिमेलाही प्रसाद असतो. जर यात आणखी 4 दिवसाची भोजन व्यवस्था आपल्याला करता आली तर पूर्ण सप्त्याचा सोहळा आपण साजरा करू शकतो. त्यानिमित्ताने भाविकांना इथे राहताही येईल व सत्संगाचा लाभही मिळेल. हे अवघड नाही, कारण प्रत्येकाने एक एक पायली धान्य आणले तरी आणखी 4 दिवसाच्या भोजनाची व्यवस्था आपल्याला करता येईल. सत्संगातूनच विचारात बदल घडून आणता येतो. आपलं नियोजन कमी पडतं. येथे फक्त पैसेच कमी पडतात असे नाही, त्याची पूर्तता तर होईलच, पण येथे पाठबळ कमी पडतं, सेवा कमी पडते. येथे मधून एकत्र येणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्याचे दोष दाखवतो तेव्हा आपणही अपयशी असतो, हेही आपण विसरायला नको. येथे आज जो ABC आहे तो कालांतराने XYZ होतो. आपण ज्याला नाव ठेवतो त्याला चांगले म्हणणारेही लोक असतात. मग आपलं त्याला वाईट म्हणणं किंवा त्याचं आपल्याशी वाईट असणं हे फक्त आपल्यापुरतंच असतं. कार्यात जे जे अडथळे होते, ज्यांच्याकडून अडथळे होत होते, असेही आपोआपच बाजूला झाले. आणखी थोडे आहेत, तेही आज ना उद्या बाजूला होतील. हो, हेही खरं.
त्यांच्या नादी लागून काही चांगले बाजूला झाले त्यांच्यासाठी मला कळवळा वाटतो. हे काही असलं तरी आता भाविकांमध्ये बदल होत चालले आहेत. आम्ही काही जणांना विचारलं की काय फरक जाणवतो, तेव्हा ते म्हणाले, आता शांत वाटतंय, म्हणजे फरक होतच आहे. एक मूल जास्त असतं तर आपण त्याचं सर्व केलंच असतं ना. तुम्ही लोकांना भेटा, अशांनाच भेटा जे तुमच्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती देतील. आणि ज्यांना भेटाल त्यांच्याविषयी प्रेम वाटू द्या, म्हणजे भाविक आपोआप एकत्र येतील. हे 4-10 जणांचे कामच नाही, सर्वांना घेऊनच चालावं लागणार आहे. येथे नुसतं ऑडिट करून उपयोग नाही. 2 मित्र होते. BCom झाल्यानंतर एकाने धंदा टाकला आणि दुसरा ऑडिटर म्हणून 10,000 रुपयाच्या नोकरीला लागला. दरवर्षी तो धंद्यावाला मित्र या ऑडिटरकडे त्याची ऑडिटची कामं द्यायचा. त्यात बऱ्याचशा चुका असायच्या. मग तो ऑडिटर आपल्या धंदेवाल्या मित्राला खूप बोलायचा, म्हणायचा, तू येथे चूक केलीस, तेथे तुझे लाख रुपये वाचले असते. असं सारखं चालायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एवढ्याच चुका असूनही त्याने हिंमत करून धंदा टाकला, लाखोंची संपत्ती कमवली, धंदाही पुढे गेला आणि हा हुशार आणि ऑडिटर असूनही 10,000 रुपयाचीच नोकरी करत राहिला. आपल्याकडून चुकाही होणारच, पण नुसत्या ऑडिटचा उपयोग नाही. आपल्याला काय वाटतं याचा उपयोग नाही. दुसऱ्याने हे केलं नाही किंवा ते हे करत नाही, यापेक्षा आपण स्वतः काय केलं पाहिजे हे महत्त्वाचे आहे. एक असतो सपोर्टर, दुसरा ऑडिटर आणि तिसरा असतो अपोजिटर. आपण तर सपोर्टरचीच भूमिका घ्यायला हवी. ज्या वाल्या कोळ्याने परिवारासाठी चोऱ्या केल्या, खून केले आणि त्याच्यावर वेळ आली तेव्हा घरातल्या कोणीही त्याला साथ दिली नाही, पण तोच पुढे वाल्मिक ऋषी झाला. वेळीच सावध झाल्यामुळं हे शक्य झालं. हरिश्चंद्राने तर विश्वामित्रांना आपली संपत्ती स्वप्नात दान केली होती. मग जेव्हा विश्वामित्र त्याला ती संपत्ती मागू लागले तेव्हा राजा हरिश्चंद्र नाही म्हणू शकत होता, पण त्याने तसं केलं नाही. शिवाय विश्वामित्र म्हणाले की दक्षिणा दिल्याशिवाय दान सफल होत नाही. आता दक्षिणा देण्यासाठी तुझ्याकडे काहीच नाही. तेव्हा राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी व मुलगा हे डोम्याच्या घरी कामाला राहिले. त्या सत्यवादी हरिश्चंद्राच्या कुळातच पुढे श्रीरामचंद्र अवतरले. तुम्ही आश्रमाच्या उपशाखांना एकत्रित करा. तेच झाड फैलावतं ज्याच्या मुळ्या खोडाला जोडलेल्या आहेत आणि मजबूतही तेच झाड होतं. घर धरण्याचं काम काय असतं? आल्यावर सगळं ठीक चाललंय ना, एवढ्यावर नजर टाकणे. पण आज येथे कार्यक्रम आहे, भाविक जमा व्हायला लागलेत आणि जर अजून चुलांगणाचीच तयारी नसेल तर ती काळजी ही माऊलींनीच करायची. विश्वस्त त्यालाच म्हणतात ज्याला लोकांना विश्वासात घेता येतं. असं विश्वासात घ्यायचं शिका. प्रत्येकाने प्रत्येक कार्यक्रमासाठी थोडेफार पैसे दिले आणि काही जमा केले तर कार्यक्रमासाठी काळजी करायचं काही कारणच राहणार नाही. यावर्षी तर आपण बांधकाम पूर्णपणे बंदच ठेवणार आहोत. त्यामुळे सत्संग आणि येथील मेंटेनन्सचा खर्चच बघावा लागणार आहे. येथे लाईटची बचत कशी होईल, पाण्याची बचत कशी करता येईल, भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आणखी चांगल्या प्रकारे कशी करता येईल, त्यांना बसण्यासाठी चटई पाहिजे, जेवताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, जेवणानंतर एकाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी या वेळेपुरत्या सेवेकऱ्यांची सुद्धा गरज आहे. येथे व्यासपीठावर ऊन येतं तेही बघायला हवं. येथे प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतात. एकेकाची नावं घेऊन माऊली बोलत होते. हे काय, येथे आले की फावडं टोकर घेऊन इथं काम करणार, काम झालं की जाणार. मग येथे कोणते महाराज काय बोलले त्याचा ते विचारही करत नाहीत. हे येथे आले की एवढाच विचार करणार की विचारसेवेत आपल्याला काय देता येईल, हे विचार करणार की बसायची व्यवस्था कशी आहे. बरोबर आहे ना, का मी चुकीचं बोलतोय? मग आपण काहीच करत नाही असं व्हायला नको. प्रत्येकाने विभाग वाटून घ्यायला हवा. तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही ह्यांच्याबरोबर जाऊन कार्यासाठी भेटा. लोकांना भेटल्याशिवाय कार्य कसं होईल? तुम्ही येथील व्यवस्था बघा. आणि माझ्याकडे बघून म्हणाले, तुम्ही स्टेजवर कोणाही संतांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या. एक असतो उत्साह आणि दुसरी असते प्रेरणा. ही प्रेरणाही आपण उत्साहाने स्वीकारायला हवी. आपल्याला उत्साह का वाटत नाही मला सांगा. रोज 11 माळा जप कोण करतं? थोडेच हातवर होते. रोज 1 तास आपल्या परिवाराची सोडून इतर सेवेसाठी वेळ कोण देतो? एकच हातवर.
रोज 1 तास ध्यान कोण करतं? आणखी कमी हात वर. सांगा, गुरूंच्या कार्याच्या भरभराटीसाठी 1 माळा जप कोण करतं? कोण करणार? 1च हात वर. मग तुम्ही जर साधनाच करत नाही तर या तुमच्या कार्याला यश तरी किती येणार? माझं काम आहे ज्ञान द्यायचं आणि आशीर्वाद द्यायचं. ते तर मी करतोच, पण तुम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, परमार्थ साधायचा, मुक्ती पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही 24 तासातला काही वेळसुद्धा देऊ शकत नाही. साधनेनेच बळ येतं, साधनेनेच शक्ती येते आणि साधनेनेच मुक्ती आहे. चांगला विचार करा. आपल्याला सत्संग मिळावा म्हणून या आश्रमाचे कार्य हे यशस्वीपणे पार पडले पाहिजे. लोकांना भेटा. तसं पाहिलं तर या नगरमध्येच, म्हणजे या नगरच्या 100 किलोमीटरच्या आतच तुम्ही आमच्या गुरुत्वाचा स्वीकार करून आम्हाला गुरु बनवलं. येथे प्रेम करणारे आहेत, येथेच आम्हाला नावं ठेवणारे आहेत, येथेच आमच्यासाठी रडणारे आहेत, येथेच आमच्यासाठी जेलमध्ये जाणारे सुद्धा आहेत, येथेच आम्हाला त्रास देणारे आहेत, येथेच आमच्यासाठी जीवाला जीव देणारे आहेत, येथेच आमच्यासाठी स्वतःच्या परिवाराचा त्याग करणारे आहेत. जे गेलेत त्यांच्या पिढ्याही आमचे उपकार मानतात. त्यांना तुम्ही भेटा तर खरं. तुम्ही जर भेटलेच नाही तर काय उपयोग आहे? आपल्याला गरज आहे आपण भेटायचं. संसारासाठी आपण किती करतो, मग गुरुच्या कार्यासाठी तसे गुरुदेवांना गरजच नसते. पण तुमच्याच हितासाठी तुम्ही संबंध वाढवा. त्यांना काही योगदान करता येत असेल तर तेही विचारा. इतर ठिकाणी आम्ही बघतो, परभणीला त्या 2 संतांचे कार्यक्रम झाले. कार्यक्रमानंतर लाखो रुपये शिल्लक राहिले. त्यातून त्यांनी आणखी कार्य उभे केले आणि आपण प्रत्येक कार्यक्रम केला की आणखी खड्ड्यात जातो. तुम्ही चिंता करू नका, हे सर्व व्यवस्थित होईल. ज्याने जे केलं त्याला त्याच्याही पेक्षा जास्तच मिळणार आहे. गुरुदेव त्याला जास्तच देण्याचा प्रयत्न करतात. चालत राहा, बोलत राहा, बाकी सर्व आपोआपच होईल, एवढं ध्यानात ठेवा. आणि आपला मुख्य उद्देश परमात्म प्राप्तीचा आहे, हे कोणीही विसरू नका. सेवेने, दानाने आपले कर्म कटायचे आहे. डोळ्यांनी पाहिले ते आत गेले आणि नाश झाला, आणि त्या नाश होणाऱ्या कर्मानेही पुढच्या जन्माचे प्रारब्ध रचून ठेवले. मग ते भोगावेच लागणार. आपल्याला होता होईल तेवढे बंधनातून मुक्त व्हायचं आहे. आपल्याला येथे सत्संगाचे कार्यक्रम वाढवायचे आहेत. मौली साई महाराजांकडे बघून म्हणाले, आपण बिहारी लोकांचा सेपरेट कार्यक्रम ठेवू. आपल्यातील जे चांगले प्रवचनकार आहेत त्यांनाही भेटा. त्यांचेही 1 दिवस सत्संग ठेवू. येथे भजनासाठी जास्त संधी वाढवू. येथे येऊन परमार्थाचा हेतू साध्यच व्हायला पाहिजे. एवढे बोलून माऊली बोलायचे थांबले होते, पण माझ्या अंतरीचे भाव मला सांगत होते. गुरुदेवांवरी जीव जेव्हा जडतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो. गुरुदेवांवरी जीव जेव्हा जडतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो. गुरु कृपेने मंत्र मिळता, करता तो जप, जपामध्ये बुडून जाता हो लागे ध्यान. ध्यानी येऊन लक्ष सारे वेधतो, ध्यानी येऊन लक्ष सारे वेधतो. माया ममतेला भक्तीकडे ओढतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो. उठता बसता येई आठवण, गुरुदेव गुरुदेव ध्यास घेई मन. प्रेरणा देऊनी संकटाला दूर धाडतो, प्रेरणा देऊनी संकटाला दूर धाडतो. माया ममतेला भक्तीकडे ओढतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो. क्षणाक्षणाला तोच देई साथ, सदा राहे डोक्यावरती कृपेचा हात. प्रेम लावूनी प्रेमाशी हा जोडतो,
प्रेम लावूनी प्रेमाशी हा जोडतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो. गुरुदेवावरी जीव जेव्हा जडतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो, माया ममतेला भक्तीकडे ओढतो. तेरा तुझको अर्पण प्रभु. ओम गुरुदेव.